नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना 58% डीए वाढीचा अधिकृत शासन निर्णय आचारसंहितेमुळे लवकरच। तर चला मित्रांनो, घेऊया थोडीशी माहिती जाणून। त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आताच भेट देत असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर घेऊया सविस्तर माहिती जाणून। राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना 50% दराने वाढीचा लाभ। तर चला मित्रांनो, काय आहे तो घेऊया जाणून। तर मित्रांनो, आचारसंहिता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, पतसंस्था समिती, जिल्हा परिषद, पालिका, महानगरपालिका, नगर परिषद निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। याकरिता राज्य सरकारकडून आरक्षण देखील सोडत जाहीर करण्यात आलेले आहे। यासाठी आचारसंहिता लवकरच लागू केली जाईल। तर मित्रांनो, ज्यामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखे डीए वाढीचे निर्णय घेण्यात येत नाही। म्हणूनच निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, केंद्र सरकारप्रमाणेच डीए वाढीचा लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3% डीए वाढ दिनांक 1/7/25 पासून लागू करण्यात आला आहे। याच धर्तीवर राज्यातील अखेर भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ लागू करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, 3% डीए वाढीमुळे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण डीए केंद्राप्रमाणे 55% वरून 58% इतका होणार आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात तर पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।